आपण बर्गर खायला जातो आणि तिथं बाहेर एक स्टॅच्यू बसवलेला असतो. आधी त्याच्यासोबत फोटो काढायचा, मग आत खायला जायचं, हे ठरलेलं आहे. पटकन गेस केलं यार तुम्ही. मी बोलती मॅकडोनल्ड बद्दल. आपल्याला त्याचं सक्सेस दिसतंय, पण आज ज्यांच्या नावाचा जगभर डंका वाजतोय त्या मॅकडोनल्डच्या मालकांचं स्वप्न काही वेगळंच होतं आणि घडलं वेगळंच. खरं तर त्यांना करायचा होता अभिनय, पण एकेकाळी अभिनयातून त्यांना नाकारलं होतं. ज्या दोन भावांनी अभिनयाचं स्वप्न बघून हॉलिवूड गाठलं, त्यांचं ते स्वप्न अक्षरशः धुळीला मिळालं होतं. एवढंच नाही तर त्यानंतर त्यांनी सुरू केलेलं सिनेमागृह सुद्धा पूर्णपणे तोट्यात गेलं आणि आपण आता कधीच प्रसिद्ध होऊ शकत नाही असं वाटून ते डिमोटिवेट झाले होते. पण एका किसमुळे या दोन भावांचं नशीब बदललं. ते कसं पालटलं? आज लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण मॅगडीचा फॅन बनला. मॅकडॉनल्ड्सच्या रेस्टॉरंटमध्ये मिळणाऱ्या चविष्ट बर्गरला जे प्रचंड यश मिळालंय त्यामागचं नेमकं कारण काय? यातून आपण आपल्या आयुष्यासाठी आणि व्यवसायासाठी काय शिकू शकतो हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण तुम्ही पण म्हणाल काय भारी आहे हे. साल होतं 1910चं. हॅम्पशायरमधल्या एका अत्यंत सामान्य कुटुंबात जन्मलेले रिचर्ड आणि मॉरिस मॅकडोनल्ड हे दोन भाऊ, ज्यांनी प्रसिद्धीचं स्वप्न पाहिलं, पण सुरुवातीला त्यांच्या वाट्याला आलं फक्त संघर्ष आणि अपयश. आर्थिक मंदीमुळे वडिलांची नोकरी गेली आणि परिस्थिती इतकी बिकट झाली की या दोघांना लहान वयातच कामाला यावं लागलं. मोठं स्वप्न उराशी बाळगून ते हॉलिवूडला गेले. सिनेमात काम करून प्रसिद्ध व्हायचं होतं, पण त्यांना तिथं कोणतंच काम मिळालं नाही आणि अभिनयाचं स्वप्न धुळीला मिळालं. तरीही सिनेमाची आवड कायम असल्यामुळं त्यांनी स्वतःचं एक सिनेमागृह सुरू करण्याचा निर्णय घेतला. पण दुर्दैवानं हा व्यवसायही अगदी तोट्यात गेला. सलग अपयशामुळं ते दोघे पूर्णपणे हताश झाले. आपण आता आयुष्यात कधीच प्रसिद्ध होऊ शकणार नाही अशी त्यांची समजूत झाली होती. सतत अपयशानंतर अनेक जण स्वप्न सोडून देतात, नाही का, म्हणजे डिमोटिवेट झाल्यासारखं वाटतं, काहीच आता सक्सेस मिळणार नाही असंही फील होतं. पण रिचर्ड आणि मॉरिस मॅकडोनल्ड यांनी तसं केलं नाही. त्यांनी पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. कॅलिफोर्नियामध्ये त्यांनी हॉटडॉग विकण्यासाठी एक छोटासा फूड स्टॉल सुरू केला. त्यांच्या हाताला असलेल्या भन्नाट चवीमुळं हा छोटासा स्टॉल आसपासच्या भागात झपाट्यानं प्रसिद्ध झाला. त्यातून त्यांनी 1940 मध्ये कॅलिफोर्नियातील सॅन बर्नार्डिनो इथं बार्बेक्यू मॅकडॉनल्ड्स नावाचं रेस्टॉरंट सुरू केलं. सुरुवातीला इथं बीफ, हॅम आणि पोर्क सँडविच सारखे पदार्थ मिळायचे. तेव्हा त्यांना वाटलं ह्याहूनही आणखीन काहीतरी नवीन बिझनेसमध्ये केलं पाहिजे यार, आणि त्यांनी चक्क 3 महिने आपलं रेस्टॉरंट बंद ठेवलं आणि अंतर्गत रचनेमध्ये म्हणजे बिझनेसमध्ये त्यांनी खूप मोठे बदल केले. जेव्हा ते परत बिझनेसमध्ये उतरले तेव्हा त्यांनी आणला किस फॉर्म्युला. साल होतं 1948चं. जेव्हा त्यांनी रेस्टॉरंट पुन्हा सुरू केलं तेव्हा त्याचं नाव फक्त मॅकडॉनल्ड्स असं ठेवण्यात आलं आणि तेव्हा त्यांनी बिझनेसमध्ये एक नवीन फॉर्म्युला वापरला ज्याचं नाव होतं किस. आता किस म्हणजे कीप इट सिम्पल स्टुपिड. हा फॉर्म्युला काय सांगतो तर तुम्ही तुमचा बिझनेस अवघड करण्याऐवजी एकदम सोपा बनवा. म्हणजे नंबर 1, मोजकेच पदार्थ, जसं की लिमिटेड मेन्यू. अनेकांना वाटतं की मेन्यूमध्ये खूप पदार्थ असले की ग्राहक जास्त येतात, पण मॅकडॉनल्ड बंधूंनी उलटं केलं. त्यांनी फक्त बर्गर, कॉफी, सॉफ्ट ड्रिंक्स आणि फ्रेंच फ्राईज यासारखे मोजकेच पदार्थ ठेवले. त्यामुळं काय झालं, त्यांचं लक्ष विचलित झालं नाही. ते जे काही बनवत होते ते सर्वोत्कृष्ट होतं. हीच त्यांची स्पेशालिटी बनली. नंबर 2, प्रक्रिया ठरलेली असणं म्हणजे स्टँडर्डायझेशन. तुम्ही कधी विचार केलाय का की तुम्ही मॅकडॉनल्डच्या कोणत्याही आउटलेटमध्ये गेलात तरी बर्गरची चव, रंग आणि आकार तोच असतो. याचं कारण म्हणजे त्यांची प्रोसेस आधीच लिहून ठेवलेली असती. यालाच स्टँडर्डायझेशन म्हणतात. त्यांनी प्रत्येक कामाचं एक रुटीन सेट केलं होतं, ज्यामुळं कामात कधीच गोंधळ होत नाही. नंबर 3 म्हणजे कामाची विभागणी. थोडक्यात सांगायचं तर डिव्हिजन ऑफ लेबर. तिथं प्रत्येक व्यक्तीला एक ठराविक काम नेमून दिलं जातं. एकाच कामात जेव्हा सातत्य येतं तेव्हा कामाचा वेग वाढतो आणि दर्जाही टिकून राहतो. ज्याला जे काम जमतं त्यानं तेच काम करावं, हे त्यांचं साधं आणि अतिशय सुटसुटीत गणित होतं. त्यांनी मार्केटिंगसाठी इतक्या भन्नाट आयडियाज वापरल्या. त्यातली एक म्हणजे मॅगडीच्या बाहेर असलेला स्टॅच्यू. तुम्ही कधी विचार केलाय का, म्हणजे आपण मॅकडॉनल्डमध्ये जातो, त्या स्टॅच्यू बरोबर फोटो काढतो, पण मॅकडॉनल्ड्सच्या बाहेर तो हसरा जोकर सारखा पुतळा का बसवलेला असतो? त्या पुतळ्याचं नाव आहे रोनाल्ड मॅकडॉनल्ड आणि तो फक्त शोभेसाठी नव्हता.
1960च्या दशकात मुलांना आकर्षित करण्यासाठी आणि मॅकडॉनल्ड्सची वेगळी ओळख तयार करण्यासाठी हे कॅरेक्टर तयार करण्यात आलं. रंगीबेरंगी कपडे, चेहऱ्यावर मोठं हसू आणि मजेशीर स्टाईल, त्यामुळं लहान मुलं रोनाल्ड मॅकडॉनल्डकडे अगदी अट्रॅक्ट व्हायचे, त्याच्यासोबत जाऊन फोटोज काढायचे. म्हणूनच अनेक रेस्टॉरंटच्या बाहेर त्याचा स्टॅच्यू किंवा बाकावर बसलेला पुतळा ठेवला जायचा, जेणेकरून मुलं त्याच्यासोबत फोटो काढतील, खेळतील आणि आनंदानं पुन्हा पुन्हा तिथं येतील. सोप्या भाषेत सांगायचं तर रोनाल्ड मॅकडॉनल्ड हा फक्त पुतळा नव्हता, तर मॅकडॉनल्ड्सला जगभर प्रसिद्ध करणारा एक जबरदस्त मार्केटिंग आयडिया होती. काय भारी आहे ना. जर रिचर्ड आणि मॉरिस मॅकडॉनल्ड सिनेमात अपयशी झाले नसते किंवा त्यांचं थिएटर चाललं असतं, तर कदाचित आज जगाला मॅकडॉनल्ड्स हे नाव माहीतच नसतं. शेवटी मॅकडॉनल्ड्सचं यश हे फक्त नशिबामुळं नाही, तर त्यांच्या किस म्हणजे कीप इट सिम्पल स्टुपिड ह्या फॉर्म्युलामुळं मिळालं. जर तुम्हालाही कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचं असेल तर या 3 गोष्टी कधीच विसरू नका. त्या म्हणजे एका वेळी एकाच गोष्टीवर फोकस करा आणि त्यात स्पेशालिटी मिळवा. नंबर 2, तुमचं कामाचं रुटीन सेट करा, जेणेकरून गोंधळ होणार नाही आणि शिस्त राहील. नंबर 3, कामाची योग्य विभागणी करा. जे काम ज्याला जमतं त्यालाच करू द्या, ज्यामुळं दर्जा टिकून राहील. हे साधे नियम वापरून तुम्ही तुमच्या कामात सक्सेसफुल होऊ शकता. कसली भारी आहे ना स्टोरी. ही स्टोरी तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून सांगा आणि अशाच कंटेंटसाठी ऑड इव्हनला सबस्क्राईब करा.